यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। गेल्या 28 तासांपासून पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक सुरूच आहे। काल दुपारी ही मिरवणूक सुरू झालेली होती। 28 तास म्हणजे 24 तास उलटून गेले आहेत। एक दिवस संपलाय आणि तरी सुद्धा ही विसर्जन मिरवणूक सुरूच असल्याची माहिती समोर येते। अलका टॉकीज चौकामध्ये अजूनही मिरवणूक सुरू आहे। मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मंगळवारी सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या होत्या आणि आज वाजलेले आहेत। आज बुधवार आहे। बुधवारी 2:30 वाजून गेले तरी सुद्धा या विसर्जन मिरवणुका सुरूच असल्याचं दिसून येत आहे। पुण्यामध्ये अतिशय संथ गतीने या मिरवणुका पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रचंड गर्दी इथं असते आणि त्याच पार्श्वभूमीवर अलका चौकामध्ये कालपासून ते आज 2 वाजेपर्यंत 190 सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन घाटावर गेलेले आहेत आणि अजून 50 सार्वजनिक मंडळ अलका चौकातून जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। याचाच अर्थ आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळ सुद्धा होऊ शकते। विसर्जन मिरवणूक आटोपती घ्यावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। भर उन्हात गणेश मंडळाचे कार्यकर्ते जोरदार डीजेच्या आवाजासमोर थिरकताना दिसायला आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर काल सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती आणि आज 2:30 वाजून गेले तरी सुद्धा 28 तासानंतरही पुण्यातील विसर्जन मिरवणूक सुरूच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।